त्यांच्या समवेत इस्तेक कापडे सर यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं इस्तेक कापडे सर. त्याचबरोबर पप्पू गायकवाड सर, त्याचबरोबर जितेंद्र देवरुखकर, विनीत बेर्डे, त्याचबरोबर मयूर लिंबूकर, देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक श्री अक्षय झेपले यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या क्रीडा मंचावर उपस्थिती दर्शवायचे. त्यांच्या समवेत मकरंद नलावडे, राणूशेठ कोचिरकर या नूतन नगरसेवक यांना मी या रंगमंचावर आमंत्रित करतो. Hello. First call for second semi-final. First call for second semi-final. सोळजाई क्रीडा मंडळ देवरुख वर्सेस जय हनुमान क्रीडा मंडळ देवरुख. आणि देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक श्री अक्षय झेपले यांचं इथं या आमच्या क्रीडा मंचावर आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं प्रथम शाब्दिक स्वागत करतो आणि मंडळाचे अध्यक्ष श्री अजित सावंत यांना विनंती करतो की देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक श्री अक्षय झेपले यांचं आपण यथोचित सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा
आम्हाला हा नूतन नगरसेवकांचा सन्मान करण्याचा पहिला मान आमच्या या खालच्याही मंडळाला मिळालेला आहे. धन्यवाद. यानंतर दुसरे नगरसेवक श्री अनुराग कोचिरकर यांचा सुद्धा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. मी संतोषजी लाड यांना विनंती करतो की त्यांनी अनुराग कोचिरकर सरांचा देवरुख नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक श्री अनुराग कोचिरकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर श्री मंदार मिसाळ यांना विनंती करतो की श्री गिरीश घोंदे यांचं मंडळाच्या वतीनं पुष्प देऊन स्वागत करावं. मंदार मिसाळे सत्याण्णव प्रासादिक बालमित्र समाज मंडळाचे सहसचिव यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. श्री अमित हतीसकर यांना विनंती करतोय की सरताज कापडी सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर मंगेश भोड मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर मंडळाचे खजिनदार श्री मंगेश भोड यांनी मकरंद नलाडू यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद. चालू सामन्याकडे वळूया. 13 नंबरची जर्सी प्रदान केलेला विहान जाधव स्वतःच्या डावा कोपऱ्यातून चढायला सुरुवात करतोय आणि काहीसा संपूर्ण संघ हलता असा ठेवतोय. पाहूया किती गुणांची कमाई करतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परत. एकंट सर्वचाईचा ओंकार पातेरे निश्चित करून आपल्या मैदानात सुखरूप परतलाय आणि आता आलाय तो पुन्हा एकदा विहान जाधव. मध्यरक्षाला टिपण्याचा सुंदर असा प्रयत्न काहीसा असफल झालेला आहे. पाहूया आणि सुंदर अशी पकड झालेली आहे विहान जाधवची आणि 1 गुणाची कमाई झाली आहे. खात्यात वाढ होती ती निळकंठेश्वर वरच्याही संघात. प्रतिस्पर्धी म्हणून पुन्हा ओंकार पातेरे जुगाई क्रीडा मंडळ कोसूमच्या प्रांगणात 6 खेळाडूंसमोर 2-2 1-1चं असं क्षेत्ररक्षण त्याला लागलेलं आहे. पाहूया किती गुणांची कमाई करतोय आणि आपल्या गुणतालिकेत पण कोणताही धोका न करता आपल्या मैदानाचं परत. छोट्या जाधव जुगाई क्रीडा मंडळ कोसूम संघाचा एक हुकमी चढाई बटू म्हणावा लागेल. सुंदर अशा चढाई असतात त्याच्या. काहीशी संत चढाई. मध्येच उलकावणी येतोय. कोणताही धोका न करत आणि थर्ड रेडचा इशारा. करूया मरेची स्थिती. पाहूया ओंकार पातेरे काही करून गुणांची कमाई करायलाच पाहिजे. एक तरी खेळाडू बाद करून आपल्या संघाच्या गुणतालिकेत वाढ करण्याचा मानस असेल त्यांचा. दोन्ही संघांचा मानस असेल की त्याला जेरबंद केला पाहिजे आणि जेरबंद न करता सुंदर असा टिपला आणि बघूया किती गुणांची या पंचायतीने 2 गुणांची कमाई करत. सात नंबरचा जर्सी प्रदान केलेला मयूर मिरगल स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करतोय. कोपरा रक्षकाला
टिपण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न काहीसा असफल. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परत. 5 नंबर जर्सी प्रदान केला निकटेश वरच्याही संघाचा खेळाडू कोसुम जुगाई क्रीडा मंडळ कोसुम संघाच्या प्रांगणात 2-1-1 असं क्षेत्ररक्षण त्याला लागलंय. पाहूया किती गुणांची कमाई करतोय आणि आपल्या गुणतालिकेत भर करण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परत. थर्ड रेड करूया मळीची स्थिती. काटक असा हा खेळाडू प्रयत्न करतोय आणि प्रयत्न काही सफल झाला आणि 2 गुणांची कमाई करून आपल्या गुणतालिकेत वाढ केली ती जुगाई क्रीडा मंडळ संघाच्या या खेळाडूने. सुंदर असा चढाईचा नमुना इथे पाहायला मिळाला. त्याला प्रतिस्पर्धी म्हणून आलाय तो ओंकार पातेरे. 8 नंबरची जर्सी प्रदान केला ओंकार पातेरे निकटेश वर्गाचा एक हुकमी खिलाडी. पाहूया किती गुणांची कमाई करतोय, काहीसा अंदाज घेतोय बघ आणि कोणताही धोका न पत्करत आपल्या मैदानात सुखरूप परत झालाय तो ओंकार पातेरे. जुगाई क्रीडा मंडळ संघाचा 2 नंबरचा जर्सी प्रदान केलेला कौस्तुभ जाधव. सुंदर अशा चढाई असतात त्याच्या. कित्येक सामने त्याच्या चढाईच्या जोरावर त्याने जिंकलेले आहेत. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून कोपराक्षाला थोडासा उलकावणी देतोय आणि कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परतलाय ओंकार पातरे. पुन्हा एकदा निदान निरीक्षण निश्चित करतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून मध्यभागी मध्यरक्षकाला टपण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर अशी चढाई चालू आहे. पाहूया किती गुणांची कमाई करतोय ओंकार पातेरे आणि जेर बंद केलाय कोपराशाने. सुंदर अशा पकड चौडा आणि 1 गुणांची वाढ होते ते कोस संघात. 4 नंबर जर्सी प्रदान केला छोट्या जाधव. 2-1-1 असं क्षेत्ररक्षण लावलंय त्याला. क्रिकेटर संघ आणि कोणताही धोका न पत्करत आपल्या मैदानात सुरू परततोय. काहीशी रणनीती आखली होती थर्ड रेडसाठी नेण्यासाठी आणि काही असफल झालाय. त्याचा पाठलाग केलाय आणि छोट्या जाधव यांनी 1 गुणाची कमाई करत जर्सी प्रदान खेळाडू चढाईसाठी त्याला पाठवलंय. छोटासा खेळाडू उंच अशी शरीरयष्टी. पाहूया किती गुणांची कमाई करतोय आणि आपल्या संघाच्या गुणतालिकेत वाढ करतोय. सुंदर अशी स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करून मध्यभागी मध्यरक्षकला टिपण्याचा प्रयत्न काहीसा असफल आणि आपल्या मैदानात सुखरूप परत. आता आलाय तो आपला 2 नंबरचा जर्सी प्रदान केला कौस्तुभ जाधव. 2-1 असं क्षेत्ररक्षण. जर पकड झाली तर त्यांना एकट या संघाला 2 गुणांची कमाई होऊ शकते. पाहूया काय करतायत आणि कोणता पकडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न काहीसा असफल आणि 1 गुणांची भर होते ते जुगाई क्रीडा मंडळ बसून सांगतात. थर्ड रेड करूया मोरळची स्थिती. नंबर 40 प्रदान केला बोनस पण प्राप्त करून बाद झालेला आहे तो. ऑल आउट झाले नीलकंठेश्वर. आलाय तो ओंकार पातेरे. 8 नंबरची जर्सी प्रदान केला ओंकार पातेरे. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करतोय आणि निदानीच्या निश्चित केली आहे. काहीसा अंदाज घेतोय पाहतोय आणि कोणताही धोका न पत्करत आपल्या मैदानात सुखरूप करत
त्याला प्रतिस्पर्धी मिळाला आहे छोट्या जाधव. प्रेक्षकांना अपेक्षा असते ती एक रंगतदार सामन्याची, अटीतटीच्या लढाईची. दोन्ही संघ सावधानतेने घेत आहेत. सुखरूप परत येतो छोट्या जाधव. पुन्हा आला ओंकार पातेरे. निदान निर्जा निश्चित केली आहे. उजव्या आणि मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न काहीसा असफल. तेरा नंबरची जर्सी प्रदान केलेला व्यायाम जाधव निदान रेषा निश्चित करतोय. सुंदर अशी चढाई आहे त्याची, पण अजूनपर्यंत त्याला एक यश नाही आलंय. कोणताही ना धोका करत आपल्या मैदानात सुखरूप जाधव आता थर्ड रेडसाठी आला आहे. 4 नंबरचा जर्सी प्रदान केलेला निकटेश्वर वरच्याही संघाचा खेळाडू. करूया मरोची स्थिती. काही केला त्याला गुण खेळाडू टिकून गुण मिळवायचा आहे. प्रयत्न केला होता. सांघिक जोडाच्या जवळती त्याला पुश केलेला आहे. सुंदर अशी डॅश देत मैदानाच्या बाहेर फेकलाय तो 4 नंबरचा खेळाडू. इथे आला आहे 13 नंबरचा विहांग जाधव. दोन्ही संघाने थर्ड ओव्हरची अवलंबली आहे आणि आता पाहूया विहांग जाधवला यश मिळत आहे का. जेर बंद केलं तर ओंकार पातरे आहे. पुन्हा ओंकार पातेरे जुगाई क्रीडा मंडळ संघाच्या 6 खेळाडूंसमोर. पाहूया त्याला किती मोहरे टिपण्याचा टिपतोय. सतत वारंवार त्याचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्नांना काहीच यश मिळत दिसत नाही. आणि कोणताही लोकांना पत्कर आपल्या मैदानात सुखरूप परत. 2 नंबरची जर्सी प्रदान केला कौस्तुभ जाधव. निकंठेश्वर वरच्याही संघाच्या प्रांगणात निरांद्रेचा निश्चित करून आपल्या मैदानात सुखरूप परत येतो देवरुख कौस्तुभ नगर जाधव. पंचायतीचे नूतन नगरसेवक श्री वैभव शेठ पवार यांच्या समवेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री रोहन शेठ भणे यांची या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली आहे. मी त्यांना विनंती करतो की या क्रीडा मंचावर त्यांनी आसनस्थ व्हायचं. चालू सामन्याकडे वळूया. थर्ड डेसाठी आलाय तो जुगाई क्रीडा मंडळ संघाचा खेळाडू. पाहूया चढायला यश मिळालेलं आहे. आणि 2 गुणांची कमाई करत आपल्या गुण तालिकेत वाढ केली. ती 12 नंबर जर स्पर्धा केलेला जुगाई क्रीडा नूतन सेविका माननीय सौ नेहा आंबेकर त्यांच्या समन्वयक माननीय श्री राजेंद्र आंबेकर यांचं सुद्धा या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या या क्रीडा मंचावर आगमन झालेलं आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत करतो.
चालू सामन्याकडे वळूया, पाहूया आणि कोणताही धोका नमत करत मध्यांतरानंतर पाहूया दरम्यानच्या काळात चालू सामन्याकडे वळूया. आणि कोणताही धोका पत्करत कौशिक जाधव आपल्या मैदानात सुखरूप परत. सर्वाच्याही संघाचा खेळाडू आलाय. जुगाई क्रीडा मंडळ संघाच्या क्रीडांगणात कोणताही धोका न पत्करत आपल्या मैदानात सुखरूप परतला येतो. त्याला प्रतिस्पर्धी आलाय. 4 नंबर जर्सी प्रदान केला छोट्या जाधव. नक्कीच वेळ घालवण्याची रणनीती आखली वाटतं जुगाई कोसुम या संघाने. कारण जुगाई कोसुम या संघाकडे 15 गुणांची आघाडी आहे. वर्ग कम अशी आघाडी घेत करो या मरोची स्थिती कसाही करून गुण मिळवलाच पाहिजे, नाहीतर मैदानाच्या बाहेर जायला पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्ताने माननीय श्री रोहन शेठ बनेसर यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. वारंवार आमच्या या मंडळाच्या पाठीवर त्यांचा नेहमीच वरदहस्त असतो. आम्ही 100व्या वर्षाकडे वाटचाल करत आहोत रोहन सर. आणि हे 99वं वर्ष आहे. 100व्या वर्षी आम्ही शतक महोत्सव साजरा करणार आहोत. संपूर्ण वर्षभराचे कार्यक्रम असतील. आणि आजच्या या दिनी 99व्या वर्षानिमित्त तुम्ही या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. मी तुम्हाला विनंती करतो की या मंडळाला आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ठीक आहे सर. चालू सामन्याकडे वळूया. ओमकार पातेरे जुगाई क्रीडा मंडळ संघाच्या 7 खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात करतोय. आणि किती मोहरे टिपतोय पाहूया आपण. सुंदर अशी चढाई करतोय. प्रयत्न चालू आहे. अतोनात प्रयत्न करतो पण कोणताही प्रयत्नाला यश मिळत नाहीये. कोणता धोका न पत्करत आपल्या मैदानात सुखरूप परतलाय तो ओंकार पातेरे. छोट्या जाधव काहीशी संत अशी चढाई. 15 गुणांची भक्कम अशी आघाडी घेतलेला जुगाई क्रीडा मंडळ कोसुम संघ. ओमकार पातेरे आता आलाय तो विहान जाधव. थर्ड रेड करूया मरोची स्थिती. काही केल्या त्याला गुणांची कमाई करावीच लागेल, नाहीतर मैदानाचे बाहेर जावं लागेल. यासाठी त्याचे अतोघात प्रयत्न आहेत आणि तो जेर बंद झालाय. सांघिक पकडीचा नमुना पाहायला मिळत आहे तो निखंडेश्वरच्या या संघाकडून. आता ओमकार पातेरे याचीही करो या मरोची स्थिती. पाहूया किती गुणांची कमाई करतोय.
स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढाई करतोय, मध्यभागी टिपण्याचा प्रयत्न करतोय, काहीचा प्रयत्न असफल, पुन्हा उजव्या कोपऱ्यात केलाय. पाहूया किती गुणांची कमाई करतोय. गुण हा कमाई. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. एक गुणाची कमाई करत ओंकार पातेरे आपल्या मैदानात परतलाय. आता त्याला प्रतिस्पर्धी म्हणून आलाय तो कौस्तुभ जाधव. काहीशी संत चढाई करते, आपल्या संघाला सावध राहण्याचा इशारा करतोय आणि कोणताही धोका न पत्करत आपल्या मैदानात सुखरूप परतलाय तो कौस्तुभ जाधव. सामन्याला सुरुवात होते. ओंकार पातेरे दरम्यानच्या काळात राजशेखर रेवडे यांची इथं उपस्थिती लाभली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा मंचावर यायचं. दोन्ही संघांनी ठरवण्याची रणनीती अवलंबली आहे. 12 नंबरचा जशी प्रदान केला जुगाई क्रीडा मंडळ संघाचा खेळाडू. करूया पाहूया कोणताही न धोका पत्र आपल्या मैदानासोबत परतलाय. प्रतिस्पर्धी आलाय ओंकार पातेरे. निदान रेषा घेऊन आपल्या मैदानात पुन्हा करू यावरची स्थिती. दोन्ही संघाने थर्डरेची रणनीती अवलंबली आहे. काही केल्यास त्याला गुणांची कमाई करावी लागणार आहे. उद्या करून चढायला सुरुवात करत डाव्या पकडला रक्षकाला भेदण्याचा प्रयत्न. काहीचा प्रयत्न असफल. प्रयत्न चालू आहे आणि बोनसला सुंदर असा जरी बाद झाला असला तरी बोनस गुणाची कमाई करून आपल्या संघाच्या गुणतालिकेत वाढ केली. ते 12 नंबरची जशी प्रदान केला खेळाडूने आणि त्याला आला करते होती ओंकार पातेरे. पाहूया काय करतो ओंकार पातेरेसाठी 2-2 चे क्षेत्ररक्षण लागले आहे. प्रयत्न करतोय. प्रयत्न काय असा असफल तर दिसतोय. पाहूया ओंकार पातेरे आणि अशा रीतीने ओंकार पातेरेला डॅश केलेला आहे. पाठवलंय मैदानाच्या बाहेर. एक गुणांची भर होती ती कोसुंबोल संघाच्या गुणतालिकेत. त्याला प्रतिस्पर्धी होऊन आला तो कौस्तुभ जाधव. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून चढाई सुरुवात करतोय. निदान रेषा निश्चित केली आहे. आपल्या संघाला सावध राहण्याचा इशारा करतोय आणि आपल्या मैदानात सुखरूप परतलाय. खेळाडूचा पाठलाग करत 5 नंबर खेळाडूने निदान रेषा निश्चित करून आपल्या मैदानात सुखरूप परतलाय. पुन्हा एकदा 13 नंबर जशी प्रदान केला विहान जाधव. सर वरच्याही संघाच्या 6 खेळाडूंसमोर 2-2-2 चे क्षेत्ररक्षण. विहान जाधव याचं कबड्डी सोबतच त्याचं बैलगाडी या क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे. उत्कृष्ट जाकी असा चपळ. आठ नंबरचा जर्सी प्रदान केलेला खेळाडू निदान रेषा निश्चित करून आपल्या मैदानात सुखरूप परतलाय. पुन्हा एकदा आला विहान जाधव. विहान जाधवची करूया मरूची स्थिती. काही केल्यास त्याला गुण मिळवायचा आहे. पाहूया किती मोहरे टिपतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करून कधीतरी बोनस घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा प्रयत्न केलाय आणि बोनस मिळण्यात यश मिळालंय. सुंदर असा पापणी लावण्याच्या आतमध्ये त्याने बोनस टिपलाय. सुंदर असा बोनस रोडचा नमुना पाहायला मिळाला जाधव तर्फे. 5 नंबरची जर्सी प्रदान केला आणि वरच्याही संघाचा खेळाडू करूया बरोबर स्थिती आणि इथे जेर बंद झाला आहे. जुगाई क्रीडा मंडळ कोसुम संघाच्या गुणतालिकेत भार वाढवताना दिसते. 2 नंबरचा जर्सी प्रदान कौस्तुभ जाधव.
नेकडणे सर्वरच्याही संघाच्या खेळणारा काहीशी संत चढाई निरागरशा निश्चित केली आहे. आणि कोणताही धोका नव्हतं करत बहुतेक आपल्या मैदानात सुखरूप परतलाय तो कौस्तुभ जाधव. त्याला प्रतिस्पर्धी मिळाला आहे. 4 नंबरचे जर स्पर्धन केला वास्कर मध्यभागी फिरकी घेत पुन्हा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय. कोपराक्षराला लाथेने बाद करण्याचा प्रयत्न काहीसा असफल आणि कोणता धोका नव्हत करत आपल्या मैदानात सुखरूप परतला येतो. 4 नंबर जर्सी परत वास्कर याला प्रतिस्पर्धी मिळाला आहे. 4 नंबरची जर्सी प्रदान केला छोट्या जाधव. याचंही एक बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव आहे. उत्कृष्ट जाकी म्हणून चपळ नांगरणी स्पर्धा असो बैलगाडी स्पर्धा असो आणि कबड्डी क्षेत्रात एक चांगलं नाव आहे छोट्या जाधव. सुंदर अशा चढाई असतात छोट्या जाधव याच्या. 8 नंबरचा जर्सी परिधान केलेला दरम्यानच्या काळात या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी माननीय श्री धर्मेंद्र शर्मा यांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. मी मंडळाचे उपाध्यक्ष श्री तुषार करंडे यांना विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र शर्मा यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत पिंट्या कानडे यांचंही या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी या क्रीडा नगरीमध्ये त्यांचंही आगमन झालेलं आहे. मी तुषार करंडे यांना विनंती करतो की पिंट्या शेटचं पुष्प देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर आमचं नाव आमच्या या मंडळाचं नाव म्हणजे खूप मोठं योगदान असतं. ते डिसेंबर महिना कधी चुकवत नाहीत. घरातली सगळी कामं रजा खास त्यांनी स्वतःसाठी आणि या महापुरुषासाठी राखून ठेवलेली असते आणि आल्यावर त्यांचं फार मोठं योगदान असतं. मिथुन दळवी क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. मी राजेश शेट्टी यांना विनंती करतो त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यात यावं. छोट्या जाधव काहीसा प्रयत्न करतोय गडी बाद करण्याचा आणि कोणता नाही. थर्ड रेड करूया बरोची स्थिती. ओंकार पातेरे काव्या आणि शेवटची 5 मिनिटाचा इशारा झाला आहे आणि
8 नंबरच्या स्पर्धेत केलेला खेळाडूला बाद केले ते ओंकार पातळी आणि त्याला प्रतिस्पर्धी म्हणून केलाय कौस्तुभ जाधव. दोन नंबरचा जर्सीवर कौस्तुभ जाधव स्वतःच्या डावा कोपऱ्यातून चढायला सुरू करतोय. काहीशी चपळाशी चढाई आणि पाहूया किती गुणांची कमाई करतोय. कोणताही धोका करत आपल्या मैदानात सुखरूप परतलाय तो कौस्तुभ जाधव. त्याला प्रतिस्पर्धी आलाय ओंकार पातेरे. विधान रेषीय निश्चित करतोय. पाहूया आणि सुंदर असा टिपलाय तो. आणि 1 गुणांची भर झाली त्यांनी इकडे शहरवरच्या संघाचे. शेवटची 4 मिनिटाचा खेळ. आत्ता सामना खरा रंगतदार होणार. शहराच्याही संघाला आणि वरच्याही संघाचा हुकमीचा एक ओंकार पातेरे बाद केलाय आणि गुणतालिकेत वर केली ती. त्याला प्रतिस्पर्धी मिळाला तो 5 नंबरची जर्सी बदलांच्या निळकंठेश्वर वरच्याही संघाचा खेळाडू. आणि सुंदर असा तो टच केलाय आणि आपल्या मैदानात सुखरूप परतलाय तो. पुन्हा एकदा 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला कोसुम संघाचा खेळाडू. उंच पुरासा काटक शरीयष्टी असलेला चपळ चढाई चालू आहे. आटोकाट प्रयत्न चालू आहेत आणि कोणता आणि डॅश आउट झालाय तो. चढाईसाठी आलाय ओंकार पातेरे. शेवटची 3 मिनिटाचा खेळ. ओंकार पातेरे घ्यायचा प्रयत्न केला होता. प्रयत्न करायचा सफल. त्याला प्रत्युत्तर देतो मयूर मिरगळ आणि कोपरा रक्षकाला टिपून आपल्या मैदानात केलाय तो. त्याला प्रतिस्पर्धी आलाय ओंकार पातेरे. 8 नंबरची जर्सी प्रदान केला. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करतोय. मध्यभागी टिपण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न. पाहूया किती गुण कमवतोय तो ओंकार पातेरे. पुन्हा एकदा आणि जेरबंद झालाय तो ओंकार पातेरे. आणि बाद झालाय तो ओंकार पातेरे. पुन्हा एकदा मयूर मिरगळ. आलाय तो निळकंठेश्वरच्याही संघाचा खेळाडू. 5 नंबरची जर्सी परत घ्यायला सगळे कदाचित सर्वच खेळाडू बाद करणार आणि 1 गुण मिळत आपल्या मैदानात सगळं परत आहे तो. प्रेक्षकांची मागणी धडकावर पंचांनी 1 गुणाची इशारा केलाय तो आणि 10 नंबरचा जर्सी प्रदान केलेला जुबाई क्रीडा मंडळ संघाचा खेळाडू. निदान रेषा निश्चित केली आहे. पाहूया किती मोहरी टिपतोय. काहीशी संत चढाई आणि कोणताही धोका न पत्करत आपल्या मैदानात सुखरूप परतलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून आलाय तो निळकंठेश्वर संघाचा खेळाडू. शेवटचा 1 मिनिट. हॅलो. अंतिम पुकार. सोजय क्रीडा मंडळ देवरुख, जय हनुमान क्रीडा मंडळ देवरुख. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने 3रा पुकार. हा सामना संपताच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. सोजय क्रीडा मंडळ देवरुख, जय हनुमान क्रीडा मंडळ देवरुख. चालू सामन्याकडे वळूया आणि 1 गुण बाद करत आपल्या मैदानात सुखरूप परतलाय तो. अतिशय अटीतटीचा सामना. शेवटच्या क्षणापर्यंत 6 गुण धरायला लावणारा खेळ जुगाई क्रीडा मंडळ कोसुम या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आजच्या सामन्यावर नाव करलं. पराभूत संघाने दिलेली कौतुकात